निफाड पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक संपन्न। निफाड शहरातील व ग्रामीण भागातील गणेश भक्त मंडळांनी गणेश उत्सव काळात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करावी, तसेच झाडे लावा झाडे जगवा, वृक्षारोपण, रक्तदान महादान असे समाज प्रबोधन करणारे देखावे सादर करून आपल्या मंडळाचा समाजात एक आदर्श तयार करावा। सोशल मीडियाद्वारे तसेच देखाव्यांद्वारे कुठल्याही प्रकारचे समाजात तेढ निर्माण होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं असून, आपणास डीजे लावायचा असेल तर हायकोर्टाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होऊ नये याची खबरदारी घ्यावी, नाहीतर मंडळांवर गुन्हा दाखल होऊ शकतो। या काळात विविध छोटे मोठे सण शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार साजरे करावेत। मिरवणुकीत पारंपरिक वाद्य तसेच महाराष्ट्राची लोककला परंपरा जोपासता येईल अशा वाद्यांचा वापर करावा व प्रत्येक नागरिकाने समाजात कुठल्याही प्रकारचा वाद न करता प्रत्येक धर्माचा आदर करून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवावे। प्रत्येक उत्सव हा आनंदाने साजरा करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी केले। शांतता समितीच्या बैठकीप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी के पाटील तसेच पोलीस निरीक्षक गणेश गुरव, निफाड पोलीस ठाणे तसेच ग्रामीण भागातील पोलीस पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलीस बांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवाजी राजे ढेपले, नूर शेख आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी ॲडव्होकेट फिरोज इनामदार, शकील पठाण, लाला भाई शेख, सुहास सुरळीकर, सचिन खडताळे, भारतीताई कापसे, अकिला भाभी शेख, सर्व पोलीस बांधव तर गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दक्षवेध मराठी न्यूजसाठी संपादक विनोद गायकवाड, निवासी सहसंपादक राजेंद्रजीत थोरात, निफाड। गणपती स्थापनेपूर्वी सर्वात प्रथम जी मोठी मंडळं आहेत जी देणगी गोळा करतात त्यांना धर्मदाय आयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक आहे। त्यानंतर ज्या जागेवर आपण गणपती उत्सव साजरा करणार आहोत, जर ती खाजगी जागा असेल तर त्या जागा मालकाची एनओसी किंवा नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल तर त्या संबंधित संस्थेची एनओसी घेणं आवश्यक आहे।